नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना माझ्याकडून. तर आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलचं नाव आहे उज्ज्वला इंगोले. तर चला, आज आपण सकाळ सकाळी काय बनवणार आहात दाखवत आहे तुम्हाला. काय दिसत आहे तुम्हाला? काकडी दिसत आहे. तर आज काकडीचं मी थालीपीठ बनवणार आहे. तर चला, आता मी सुरुवात करते. तुमचं चहा पाणी वगैरे झालं आहे का? माझं तर झालेलं आहे. चला, रेडी. रोज रोज विचार येतो ना, कशाचा नाश्ता करायचा, कशाचा नाश्ता करायचा. आणि मुलांचा पण खूप दिवसाचा हट्ट होता की मम्मी आपल्या घरी थालीपीठ बनव, काकडीचं थालीपीठ बनवून. म्हटलं चला आज बनवूनच घेऊया आपण थालीपीठ. तर मी तर त्या दिवशी अर्धा किलो काकडी आणली होती मार्केटमधून. तर मी तर आता त्या काकडीला शिलून घेत आहे छानपैकी आणि किसून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणत असाल काय थालीपीठला कोणी तीळ आणि वरून कांदा, टमाटर आणि कोथिंबीर टाकत असते का? तर हो, मला असं थालीपीठ आवडतं. आणि हा थालीपीठ आहे ना, माझ्या आवडीसाठी मी स्पेशली माझ्यासाठी बनवलेलं आहे हे थालीपीठ. आणि माझ्या मुलांना पण असं वरून लावलेलं नाही आवडत. वरून म्हणजे कांदा, टमाटर, कोथिंबीर टाकलेली, तीळ वगैरे टाकलेलं अजिबात त्यांना पण नाही आवडत. मी हा थालीपीठ माझ्या आवडीचा बनवलेला आहे. तर कसा बनव नक्की सांगा. मला असं आवडतं, मी माझ्यासाठी बनवलेला आहे. छान बनलं ना? सांगा बरं कमेंटमध्ये. आणि खरंच खूप छान लागतो असं वरून तीळ वगैरे लावलं की नाही, खरंच खूप टेस्टी लागतो हा खायला. आणि दिसायला बघा किती छान दिसतो ना, अगदी खूप छान दिसतो. आणि खरपूस खरपूस झालेला होता. अभी लोग अगर बात करें न्यूट्रिशंस की, एक्चुअली न्यूट्रिशियस अनलेस एंड अनटिल यू यूज हाई डिफाइंड रिफाइंड ऑयल. लाइक आपको कोई ऑयल यूज़ करना है, आप राइस बर्ड ऑयल यूज़ कीजिए, जो हमारे आज के स्पॉन्सर भी है. जास्त तेल यूज नको, मतलब नहीं आवडते, नको नको अरे थांब ना, थोडंसं एकदम थोडंसं. चिपकत आहे ना तो. I really hate oil. I mean, my body can't digest oil. घरचंच फक्त त्याला चिपकते ते टोनाने, बाहेरचं नाही चिपकत, अजिबात नाही चिपकत. मैंने भी खाना, मेरा कुक अनपढ़ है, इसके पास सुननी नहीं चाहिए. मेरे कुक को नहीं पता था कि मैं बाहर का नहीं खाता. आंबा खायला मस्त एक नंबर बनवले आहे मी, असे धरपोटे. आणि काम वगैरे माझ्या व्हायचीच आहे अजून, बाकीचे कामं बघते नंतर काय नाही काय नाही. ही आंबाची भाजी मी रात्रीच कुकरमध्ये शिजवून घेतली होती बघा. आता त्याचं पाणी जे आहे ना ते मी पिळून काढते. ही आंबाची भाजी मी रात्री शिजवून घेतलेली होती. आता यातलं पाणी पिळून काढते आणि नंतर मग भाजी बनवते याच्या आंबाडीची. आणि भाकरी पण बनवायची मला आंबाडीच्या. पराठे बनवून झाले काकडीचे. तर आता तवा गरमच होता. चला म्हटलं मिरच्या भाजून घेते. आणि मिरचीचा ठेचा कशासाठी बनवतात ते पण सांगा. तर मिरच्या ठेचा मी आंबाडीची भाजी शिजवून ठेवलेली आहे मी, त्याच्यासाठी बनवला ठेचा. झाले आपल्या भाजून मिरच्या. याच्यात जिरं पण टाकून घेते थोडं. कोशिंबीर मी नंतर टाकते. चला, मिरच्या भाजून तयार आहे आपल्या.
आजचा ब्लॉग मी सहजच बनवलेला होता, विशेष असं काही नाही होतं. पण तरी सध्या तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की माझी कमेंटमध्ये सांगा की खरंच